नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की समीर ऑफिसमध्ये येतो तेव्हा समीरची पीए विचारते की सर तुम्ही आज ऑफिसमध्ये. यावर समीर म्हणतो की हा काय प्रश्न आहे. तेव्हा ती पीए म्हणते की नाही म्हणजे सर तुमचं लग्न ठरलं आहे ना. आता समीर रागाने म्हणतो की लग्न ठरलेली व्यक्ती ऑफिसमध्ये येत नाही का, आणि मुळात तुला कोणी सांगितले की मी येणार नाही म्हणून. कामं आहेत मला, उगाच फुकटचा पगार घेत नाही मी. यावर ती म्हणते की सॉरी सर, मला वाटलं की आत्ता तुमचा साखरपुडा झाला आहे तर तुम्ही लग्नाच्या तयारीमध्ये बिझी असाल. म्हणजे हेच दिवस असतात ना एकमेकांना समजून घेण्याचे, एकमेकांना वेळ देण्याचे. प्रेरणाला घेऊन शॉपिंगला जा, मूवीला जा. सर तुम्ही आज सुट्टी घेतली होती ना, खरेदीला जायचं आहे. आता हे ऐकून समीर खूपच चिडतो आणि म्हणतो की नाही गेलो, काय प्रॉब्लेम आहे तुझा, आणि मुळात तू कोण आहेस मला हे सगळे प्रश्न विचारणारे. तुला कामं नाही आहेत का तुझी. मी इथे येईल, बसेल, काम करेल, थांबेल, वाटेल ते करेल. तुला काय करायचं आहे, माइंड युअर ओन वर्क. आणि तो रागाने म्हणतो की गेट लॉस. तेव्हा ती पीए तिथून निघून जाते. आता समीर त्याचं काम करायला लागतो पण तो खूपच चिडलेला असतो. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी भाजी घेत असते तितक्यात तिला श्वेताचा कॉल येतो. आता श्वेता वल्लरीला विचारते की वल्लरी कुठे आहेस तू. यावर वल्लरी सांगते की मी घरीच येत आहे. तेव्हा श्वेता तिला म्हणते की काही गरज नाही घरी यायची, आता आम्ही तुला घरात घेतच नाही. हे ऐकून वल्लरी खूप घाबरते आणि आश्चर्याने म्हणते की काय. आता श्वेता तिला म्हणते की आत्ता काही बोलू नकोस. प्रेरणा, मिठू, तेजस सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. तुझं ना डोक्यावरून पाणी गेल्यासारखं झालं आहे. तेव्हा वल्लरी घाबरून म्हणते की अहो श्वेताताई काय बोलत आहात तुम्ही, मी काही केलं नाही. तुम्ही काय बोलता आहात हे मला खरंच कळत नाही. आता श्वेता मोठ्याने हसायला लागते आणि ती वल्लरीची मस्करी करत असते आणि ती म्हणते की अगं सॉरी, गंमत करत होते तुझी, सॉरी. तू पण ना एवढं धीट असते एरवी, पण मैत्रिणीसमोर सस्सा होतो तुझा. तेव्हा वल्लरी म्हणते की काय हो श्वेताताई, घाबरले ना मी. आता श्वेता वल्लरीला म्हणते की बरं ऐक ना, मी तुला बाहेरच येऊन भेटते. आपण प्रेरणासाठी कॉस्मेटिक्स सामान, मेकअपचं सामान घ्यायला जाऊया. आपली हिरोईन काही ब्युटी पार्लरमध्ये जायला तयार होणार नाही, पण लग्नात छान दिसायला हवं की नाही तिने, मग आपणच काहीतरी करायला हवं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो बरोबर आहे, छान तर त्या दिसल्याच पाहिजेत. आणि विचारते की बरं तुम्ही मला सांगा की तुम्ही मला कुठे भेटणार आहात. यावर श्वेता सांगते की अगं समीरच्या ऑफिसमध्ये बाजूला ना माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे मेकअपच्या सामानाचं, आपण तिथेच जाऊया शॉपिंग करायला. तू ना समीरच्या ऑफिसमध्ये थांब, उन्हातानाची बाहेर नको फिरूस. मी 1 तासामध्ये पोहोचते, मग आपण सामान घेऊ आणि एकत्र घरी जाऊ. असं म्हणून ती फोन ठेवते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा समीरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता प्रेरणा कॉफी पित असते तेव्हा समीर तिथे येतो आणि तिला कॉफी पिताना बघून म्हणतो की अरे वा, मला वाटलं थांबशील माझ्यासाठी. हे ऐकून प्रेरणा घाबरून हातातील कॉफी ठेवायला लागते. यावर समीर म्हणतो की कंटिन्यू, आता काय फायदा आहे. प्रेरणा समीरला म्हणते की मी काय म्हणत होते, जाऊया ना मंगळसूत्र फायनल करायला, तुमच्या आवडीचे डिझाईन्स फायनल करूया. यावर समीर म्हणतो की हे जर तू मला सकाळी बोलली असतीस ना प्रेरणा, तर मला बरं वाटलं असतं. यावर प्रेरणा म्हणते की सॉरी, मी नंतर विचार केला आणि माझं असं झालं की. तेव्हा समीर तिला थांबवत म्हणतो की काय आहे ना, यातून एक गोष्ट स्पष्ट होते, इथे माझ्या मतांना, माझ्या म्हणण्याला काडीची किंमत नाही आहे. आता प्रेरणा समीरला म्हणते की असं काहीच नाही आहे हो. तेव्हा समीर म्हणतो की तू स्पष्ट सांगून मोकळी हो ना की तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे. आणि तो प्रेरणाला म्हणतो की सांग ना. तेव्हा प्रेरणा खूप शॉक होऊन समीरकडे बघायला लागते आणि आश्चर्याने विचारते की काय, असं का बोलताय तुम्ही समीर, आणि काय झालं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं बरोबर नाही आहे. सतत जर छोट्या गोष्टीवरून चिडत राहिला तर ते तुमच्या तब्येतीसाठी. आता हे ऐकून समीरला खूप राग येतो आणि तो रागाने म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतो का मी चिडतो. लग्नाबद्दल तू सिरियस नाहीस आणि ब्लेम मला कर. करेक्ट आहे, चांगलं आहे. तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते की असं का वाटते तुम्हाला. यावर समीर म्हणतो की तुझं वागणं बदलत आहे प्रेरणा, तुला कळत नाही. हे जर सकाळी म्हणाली असतीस ना तू की चला मंगळसूत्र फायनल करून घेऊया, तर मी काय मूर्ख नाही तुझ्यावर चिडायला. वेडा आहे का मी, वेडा नाही आहे ना मी. प्रेरणा घाबरत आणि अडखळत सांगायला लागते की मला खरंच खूप काम होतं आज, म्हणून मी फक्त. तेव्हा समीर हसायला लागतो आणि म्हणतो की काम, ते काय भाज्या आणि आमटी पॅक करून पाठवणं म्हणजे काम झालं का, त्याला काय काम म्हणतेस तू. आता हे ऐकून प्रेरणाला खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते की पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की खरंच मला आज वेळ नव्हता. मी म्हणत होते की आजच्या ऐवजी आपण उद्या जाऊया,
पण माझं काही बोलणं ऐकून न घेता तुम्ही डायरेक्टली चिडलात आणि तो कप फेकून दिलात. आता समीर परत खूपच चिडतो आणि तो जोरात पेपरवेट प्रेरणाच्या हातावर आपटतो आणि जोरात ओरडत म्हणतो की बस, खूप बोलते आहेस तू, विनाकारण मला ब्लेम नाही करायचा. आता समीरला असं चिडलेलं बघून प्रेरणा रडायला लागते आणि तिच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं आणि त्यातून रक्त येत असतं. तेव्हा समीर रागाने तिला विचारतो की रडते का आहेस, आता रडायला काय झालं. समीर एवढा चिडलेला असतो की तिच्या हाताला लागलेला आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. आता समीरचा आवाज ऐकून समीरची पीए तिथे येते आणि ती बाहेर उभं राहूनच हे सर्व बघायला लागते आणि समीरला असं चिडलेलं पाहून ती सुद्धा खूप घाबरते. आता प्रेरणा घाबरून रडत समीरकडे बघत असते. आता समीरला त्याची चूक लक्षात येते की तो खूपच चिडला आहे आणि तो स्वतःला शांत करत आणि प्रेरणाला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की आय एम सॉरी, माझं इंटेन्शन नव्हतं, सॉरी, असं म्हणून तो प्रेरणाजवळ जाऊन खाली बसतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन बघायला लागतो की तिला लागलं तर नाही ना. आणि हातातून रक्त येताना बघून तो खूपच घाबरतो आणि म्हणतो की सॉरी, मी रागात, आपण डॉक्टरकडे जाऊया का, प्लीज उठ, आपण डॉक्टरकडे जाऊया, असं म्हणून तो प्रेरणाला उठवतो आणि तो तिला बाहेर घेऊन येतो. आता यानंतर आपण पाहतो की समीर प्रेरणाला घेऊन डॉक्टरांकडे आलेला असतो. प्रेरणाला खूपच त्रास होत असतो आणि ती डॉक्टरांना म्हणते की मॅडम प्लीज हळू. आता तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की मॅडम, एवढं लागलं आहे तर त्रास तर होणारच ना, पण बरं झालं तुम्ही लवकर आलात, रक्त साखळायला लागलं आहे. आणि विचारते की कशामुळे लागलं आहे. आता प्रेरणा काही बोलायच्या आधीच समीर पटकन म्हणतो की घाई, सगळ्या गोष्टींची घाई असते ना आम्हाला, तिथे पण वेंधळेपणा, लक्ष नाही दिलं आणि सापडलं बोट मग लिफ्टच्या दरवाजामध्ये. 1000 वेळा सांगून झालं आहे, जरा लक्ष देऊन काम करत जा, पण कसलं काय, तरी नशीब आज बोटावरच निभावलं आहे. हे ऐकून प्रेरणा आश्चर्याने समीरकडे बघायला लागते आणि ती मनातच विचार करते की स्वामी, अहो किती सफाईदारपणे खोटं बोलले हे समीर, कमाल आहे. या माणसाला खरंच मी ओळखते की नाही हा प्रश्न पडायला लागला आहे मला आता. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी समीरच्या ऑफिसमध्ये येते आणि ती ऑफिसमध्ये येऊन सांगते की ते समीर महाजन सर आहेत ना, त्यांना भेटायचं होतं. तेव्हा समीर सरांची पीए सांगते की नाही सर बाहेर गेलेत आणि ती वल्लरीकडे बघून म्हणते की वल्लरी तुम्ही. यावर वल्लरी आश्चर्याने विचारते की तुम्ही मला ओळखता. तेव्हा ती पीए सांगते की हो, प्रेरणाच्या मोबाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचे फोटो बघितले आहेत ना मी, आणि तुझ्याबद्दल तर ती खूप सांगते, पण तुम्ही आज इथे कशा. यावर ती पीए सांगते की पण समीर सर तर बाहेर गेले, तुम्ही बसा ना तोपर्यंत. आता वल्लरी ठीक आहे असं म्हणून तिथेच बसायला लागते. तेव्हा ती पीए म्हणते की इथे नको, सरांच्या केबिनमध्ये बसा. यावर वल्लरी म्हणते की नाही नको, मी फक्त भेटायला आले होते आणि आमच्या श्वेताताई आहेत ना, त्या मला घ्यायला येणार आहेत, लगेच निघणार आहे मी, राहू द्या. पण ती पीए म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण तोपर्यंत तुम्ही सरांच्या केबिनमध्ये बसा ना, असं म्हणून ती वल्लरीला आतमध्ये केबिनमध्ये घेऊन जाते. आता वल्लरी आतमध्ये येते तेव्हा तिला ते पेपरवेट दिसतं, त्याला रक्त लागलेलं असतं. रक्त बघून ती खूप शॉक होते आणि घाबरून विचारते की रक्त, याला रक्त कसं लागलं आहे, पेपरवेटवर रक्त कुठून आलं, काही झालं आहे का त्यांना. आता ती पीए अडखळत म्हणते की समीर सरांना काही झालं नाही. हे ऐकून वल्लरी थोडीशी शांत होते आणि देवाचे आभार मानते. तेव्हा ती पीए पुढे सांगते की प्रेरणाचं रक्त आहे ते. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि आश्चर्याने विचारते की काय, प्रेरणाताईंचं रक्त आहे हे. हो, या पेपरवेटवर प्रेरणाताईंचं रक्त कसं काय आलं. यावर ती पीए सांगते की थोड्या वेळापूर्वी प्रेरणा ऑफिसमध्ये आली होती आणि ती घडलेला सर्व प्रसंग वल्लरीला सांगायला लागते की कसा समीर प्रेरणावर चिडलेला असतो. आणि ती हेही सांगते की समीर जेव्हा ऑफिसमध्ये आला तेव्हा तो तिच्यावर सुद्धा चिडला होता. ती पुढे सांगते की समीर सर खूप चांगले आहेत, पण त्यांचा राग अनप्रेडिक्टेबल आहे. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. आता ती पीए सांगते की समीर सर कशावरून किती चिडतील ते काही सांगता नाही येत, आणि एकदा का रागवले की कोणाला काहीही बोलतात. हल्ली हल्ली तर आदळआपट पण करायला लागले आहेत. आज सुद्धा ऑफिसमध्ये आले तेव्हा रागवलेलेच होते. तेव्हा वल्लरी घाबरून विचारते की मला सांगा, प्रेरणाताई आणि समीर भाऊजींमध्ये काही भांडण झालं होतं का. यावरती पीए सांगते की मला नक्की काही माहिती नाही आहे, पण मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा समीर सरांच्या हातात पेपरवेट होता आणि त्यांनी तो प्रेरणाच्या बोटावर दाबून धरला होता. आता वल्लरी तिला म्हणते की तुम्ही विचारलं नाही का त्यांना काय झालं म्हणून. यावरती सांगते की मी काही विचारायच्या आधीच ते तिला तिथून घेऊन गेले. तेव्हा वल्लरी घाबरून विचारते की कुठे गेले. यावरती सांगते की जाताना म्हणत होते की डॉक्टरांकडे जाऊया. आता वल्लरी काही न बोलता तिथून
निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमधून बाहेर आलेली असते. तिला सतत समीरच्या पीएचं बोलणं आठवत असते की समीर सर कशावरून किती चिडतील ते काही सांगता येत नाही आणि एकदा का रागवले की कोणाला काहीही बोलतात. हल्ली तर आदळ आपट सुद्धा करायला लागलेत. आज सुद्धा ऑफिसमध्ये आले तेव्हा रागवलेलेच होते, पण मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा समीर सरांच्या हातात पेपरवेट होतं आणि त्यांनी तो प्रेरणाच्या बोटावर दाबून धरला होता. तिच्या बोटातून रक्त पण येत होतं. हे सर्व आठवून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते. तिला सकाळी सुद्धा समीर घरी आल्यानंतर चिडला होता आणि त्याने कप फेकून दिला होता हे आठवतं. हे सर्व आठवून ती मनातच म्हणते की प्रेरणाताईंची खूप काळजी वाटते आहे, मला बोलायला हवं त्यांच्याशी, असं म्हणून ती प्रेरणाला कॉल करायला लागते. आता आपण पाहतो की प्रेरणा समीरसोबत त्याच्या कारमध्ये असते. आता फोनची रिंग वाजताना पाहून समीर तिला विचारतो की कोणाचा फोन आहे. तेव्हा प्रेरणा अडखळत सांगते की वल्लरीचा फोन आहे आणि विचारते की घेऊ का. यावर समीर म्हणतो की घे, आता काय. प्रेरणा आता कॉल रिसीव करते. वल्लरी घाबरून तिला विचारते की प्रेरणाताई कुठे आहात तुम्ही ठीक आहात ना. यावर प्रेरणा तिला विचारते की हो, पण असं का विचारते आहे, मला काय धाड भरली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही नक्की ठीक आहात ना. आता प्रेरणा समीरकडे बघत म्हणते की अगं नक्की, आणि सांगते की आम्ही मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायला चाललो आहे, गाडीतच आहोत, समीर पण आहेत बरोबरच. आणि विचारते की पण काय गं, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना, तू काळजी करू नकोस माझी. आता वल्लरी म्हणते की सॉरी प्रेरणाताई, मी तुम्हाला असं डिस्टर्ब केलं, मी नंतर बोलते तुमच्याशी, तुमची खरेदी चालू द्या, बोलूया आपण नंतर, असं म्हणून ती फोन ठेवते. आता समीर प्रेरणाला म्हणतो की झालं का सगळे फोन कॉल्स, माझ्याबरोबर असताना अर्धा वेळ फोनवरच असते तू, पण असो काही हरकत नाही. आणि विचारतो की इथून मंगळसूत्र फायनल करायला जाऊया ना, म्हणजे फोनवर बोलत होतीस ना तू, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जरा चांगल्यातलं चांगलं मॉडर्न डिझाईन असलेलं मंगळसूत्र बघूया. आणि विचारतो की तुला हिऱ्यांचं मंगळसूत्र हवं आहे का, तसं सांग मला. यावर प्रेरणा म्हणते की नाही नको, म्हणजे उगीच खर्च कशाला. तेव्हा समीर विचारतो की मग तुला कसं हवं आहे, काही डोक्यात डिझाईन असतील ना. आता प्रेरणा समीरकडे बघून मनातच विचार करते की इथे मला यांच्यामुळे एवढं लागलं आहे आणि त्यांना याचं काहीच नाही, यांना तर मंगळसूत्राची डिझाईन फायनल करायची आहे, घाई झाली आहे, असं कसं वागू शकतात समीर. आता प्रेरणाला असं विचारात बघून समीर विचारतो की काय झालं आहे, काय विचारतोय मी, असं म्हणून तो तिचा हात पकडतो. आता बोटाला लागलं असल्यामुळे प्रेरणा वेदनेने जोरात ओरडते. तेव्हा समीर म्हणतो की सॉरी, जरा हात बाजूला ठेवत जागं, लक्षात राहत नाही माझ्या. आणि तो प्रेरणाला म्हणतो की बरं, इकडून डायरेक्ट आपण ज्वेलरकडे जाऊया. प्रेरणा घाबरवून समीरकडे बघतच असते. आता यानंतर आपण पाहतो की हर्षित कॉलवर बोलत उभा असतो. तितक्यात मिठ्ठूसुद्धा तिथे येते आणि ती हर्षितला बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करता मुद्दाम तिथून निघून जाते. आता हर्षितचं मिठ्ठूकडे लक्ष जातं आणि तो पटकन कॉल ठेवतो आणि मिठ्ठूला आवाज देऊन थांबवतो आणि विचारतो की मिथिला, तू इथे काय करतेस. यावर मिठ्ठू म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलत आहात का, ओळखलं नाही मी, कोण आपण. तेव्हा हर्षित म्हणतो की तू मस्करी करते आहेस ना, आणि सांगतो की त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो, आपण बसून प्लॅनिंग केलं होतं प्रेरणा दिदीच्या लग्नाचं प्लॅनिंग, आणि स्वतःची ओळख सांगतो की मी हर्षित वेडिंग प्लॅनर. आता मिठ्ठू त्याला ओळखत नसल्याचं नाटक करत म्हणते की वेडिंग प्लॅनर, आणि परत थोडासा आठवण्याचा प्रयत्न करत म्हणते की हर्षित बरोबर ना, आणि म्हणते की सॉरी, मला वाटलं की कोणीतरी सेटवरचंच असेल. तेव्हा हर्षित म्हणतो की ठीक आहे, असं पण मी तुम्हाला भेटणारच होतो, आणि विचारतो की तुम्ही काही थीम्सबद्दल विचार केला आहे का. यावर मिठ्ठू म्हणते की नाही, तूच सांग ना, तू एक्सपर्ट आहेस ना त्यात. हर्षित सांगतो की तुमचं क्राऊड आहे ना ते कसं एकदम यंग आहे, त्यामुळे आपल्याला एक काम करता येईल, लग्नाच्या आधी संगीतमध्ये तुमचा एक मस्त डान्स ठेवता येईल. माझा एक मित्र आहे डान्स कोरिओग्राफर, मी त्याच्याशी बोलून घेतो, तो असं बॉलिवूड प्रोफेशनल परफॉर्मन्स वगैरे सेट करतो. यावर मिठ्ठू म्हणते की सजेशन तसं चांगलं आहे तुझं. आता हर्षित पुढे म्हणतो की आता अजून काय वाटतं तुम्हाला की आपण प्रेरणा दिदीची मंडपातील एंट्री कशी शानदार आणि जानदार करूया ना, तिला सुद्धा खूप छान वाटेल. तेव्हा मिठ्ठू म्हणते की खरं सांगायचं तर मला असं नाही वाटत की एवढं सगळं छान आम्हाला जमू शकेल. यावर हर्षित म्हणतो की मिठ्ठू यार, तुझ्यासारखी सेलिब्रिटी जर असं म्हणायला लागली तर तेजा आणि श्वेताने काय म्हणायचं. आता मिठ्ठू हर्षितला म्हणते की असं रस्त्यात उभं राहून बोलणं जरा ऑड वाटतं ना, मला काय वाटतं आपण कुठेतरी बसून बोलूया का, म्हणजे कॉफी. तेव्हा हर्षित म्हणतो की हो चालेल. मग मिठ्ठू ऑटोला आवाज देते. यावर हर्षित म्हणतो की त्याची काय गरज आहे, माझ्याकडे बाईक आहे ना, चल. तेव्हा मिठ्ठू खूप खुश होते
आणि ती त्याच्यासोबत बाईकवर बसून कॉफीसाठी जाते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी घरी येते. ती खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच विचार करते की प्रेरणाताई माझ्यासमोर का खोटं बोलले असतील. कदाचित समीर भाऊजी समोर त्यांना काही बोलता आलं नसेल, त्यांनी फोन स्पीकरवरती टाकायला लावला नसेल ना, असंच असेल कदाचित. त्यांना मोकळेपणाने बोलता आलं नाही. एवढं टोकाचं वागायला दोघांमध्ये एवढं झालं तरी काय असेल, पण काही झालं असलं ना तरी समीर भाऊजींनी असं करायला नको होतं. तितक्यात श्वेता तिथे येते आणि ती वल्लरीला बघून म्हणते की वल्लरी तू डोक्यावर पडली आहेस का गं? समीरच्या ऑफिसच्या इथे भेटून शॉपिंगला जायचं ठरलं होतं ना आपलं. मी एकटीच वाट बघत उभी होते तिथं. अगं फोन तरी करायचा की तू घरी येतेस म्हणून. मी फोन करते आहे तर तुझा फोन पण बंद. पण वल्लरीचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा श्वेता म्हणते की आता हे काय मी बोलते आहे ते तर दुसरीकडेच लक्ष आहे तुझं. आणि परत चिडू म्हणते की काय झालं आहे हिला काय माहिती, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. इकडे वल्लरी मात्र खूपच टेन्शनमध्ये असते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.